चला तर मी आज घेऊन आले एक नवीन अशी छान सोपी रेसिपी, ते म्हणजे गोबीचा पराठा. तर चला तर मग आता आपण त्याला सुरुवात करूया. खूप छान टेस्टी. त्याच्यासाठी मी साहित्य हे असं बारीक कट करून घेतले. कांदा, टोमॅटो आणि गोबी पूर्ण असं बारीक कट केलेलं आहे. कढईवरती ठेवली मी, ते व्हिडिओ स्किप झाला माझा. आता ते कांदाही गरम झाला आहे, मोहरी वगैरे टाकून घेतलं होतं त्यामध्ये. छान परतवलं, वरून टोमॅटो टाकले, ते पण छान मॅच होऊ दिले असं. आणि नंतर त्यामध्ये आपण टाकली हळद, परत टाकलेला आहे गरम मसाला, परत टाकलेला आहे लाल तिखट थोडंसं, आणि त्याला छान परतून घेतलं. इतके छान लागते ना हे असं गोबीमध्ये, म्हणजे याचा पराठा आणि गोबीचा पराठा. छान असं मिक्स करून घेतले आपण. आणि यात थोडंसं टाकले चवीनुसार मीठ. परत टाकली गोबी, बारीक अशी गोबी कट करून घेतलेली आहे मी. छान अशी ते परतून घ्यायची, त्या मसाल्यामध्ये छान असं मिक्स होऊ द्यायचे. अशी गोबी मऊ होईपर्यंत छान असं परतून घ्यायचे त्याला. गोबी बघा, हे बघा छान परतून घेतले की 1-2 मिनटासाठी आपण झाकण ठेवू. आणि बघा वाफ काढून घे. हे बघा कशी झाली, अशी नम झाली, म्हणजे भाजी झाली आहे रेडी. म्हणजे त्यातलं सारण हे रेडी झालेलं आहे पराठ्याचं. बघू शकता तुम्ही, छान असं झालेलं आहे सारण. वरून कोथिंबीर टाकूया. छान दिसते मस्त असं कॉम्बिनेशन. कोथिंबीरीनं असं छान लुक येते भाज्यांना, सुक्या भाज्यांना तर जास्तच. तर आपली हे सारण रेडी आहे पराठ्याचं. छान दिसते. आता मी इकडं कणिक तर मी मळलेलं होतं अगोदरच. पोळ्या तर माझ्या झाल्यात, पण आता शेवटच्या मला पराठे करायचे होते, तर मी थोडं ठेवलंच होतं कणिक. त्याच्यासाठी 2 अशा पोळ्या मी लाटून घेतल्यात, छोट्या पूर्ण काही मी दाखवलं नाही तुम्हाला, फक्त मी पोळ्या लाटलेल्या दाखवले. व्हिडिओ खूप मोठा होते म्हणून. आणि ते पूर्ण झालेलं मिश्रण आहे ना, ते मिश्रण पूर्ण मी चपातीवर असं टाकून घेतले. बघू शकता तुम्ही, छान असं. आणि ते पूर्ण भाज्या वगैरे शिजल्यात ना, तर फुटायची वगैरे असं काही भीती नसती. आणि त्याला छान हाताने असं प्रेस करून घ्यायले, हलक्या हाताने असे. म्हणजे त्याचे जे तोंड आहेत, साईड भाग आहेत ना, ते पूर्ण असं हाताने प्रेस करून बंद करून घ्यायचे. आणि असा छान होतो मस्त खमंग टेस्टी. तवा इकडे गरम झाला आहे, आता टाकले मी तव्यावर. आणि इथून हा कसा भाजायचा असतो, मंद आचेवर आणि खरपूससा असा भाजायचा असतो तेलावर. थोडंसं तेल लागतं जास्त त्याला भाजायला, पण असं क्रिस्पी होते, मग ते छान लागते. हा पराठा खाल ना, तर दुसरी कोणता पराठा खाणारच नाही तुम्ही, एवढा छान लागतो हा गोबीचा पराठा. आणि व्हिडिओ बघताय ना, तर एक लाईक करा. हे बघा छान झालं आहे आता खरपूस. हे बघा, आता खालून पण आपल्याला असंच तेल टाकायचं आहे छान असं. आणि मस्त त्याला भाजून घ्यायचं आहे. आणि मग ते बघा, बघू शकता तुम्ही, छान असंच लाल मस्त असे ब्राऊन कलर झाला आहे ना. आणि खूप छान लागतो हे असंच भाजायचा. पण ह्याला थोडा वेळ लागतो, कारण ह्याला खूप मंद आचेवर भाजावं लागते तेल टाकू तर ते तसाच क्रिस्पी पण होतो आणि खूप खमंग लागतो. ते खूप वेळ लागते, त्यामुळे त्याला खूप छान आणि टेस्टीही लागते. हे बघा, बघू शकता तुम्ही, छान असा आपला भाजून झालेला आहे. आता त्याला आपण घेऊया खाली. बघू शकता तुम्ही. आता याचे आपण काप करूया. हे बघा, छान असे पिझ्झा कट केल्याचंच फील होते ना. ते बघा, आता बघा त्यामध्ये बघा किती छान, त्याच्यामध्ये ना तुम्हाला दाखवते मी किती छान सारण भरले मध्ये. हे बघा, बघू शकता. हे बघा, आणि असं कशासोबत नाही खाल्लं तरी नुसतंही खाऊ शकता तुम्ही, माहिती आहे का. किंवा सॉससोबत, दह्यासोबत असं, पण कशासोबतच खायची गरज नाही, नुसतंही असं खाऊ शकता, छान लागते. ते हे बघा, बघू शकता. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.